येड पड्या, तुला एवढा मोठा माणूस दिसला. तू बाहेर गाडीत ना. सॉरी भावा, सॉरी, रिअली सॉरी. अरे संतोष तू. अरे विजय तू पेपर 4 व्हीलर मधन आणि आज इकडे कसं काय? अरे ते राहून दे, माझं सोड, तू इकडे काय करायलास ते पहिला सांग. अरे इथंच मी MIDC मध्ये कामाला आहे रे. 4 वाजलं, ड्युटी सुटते, घरी चाललेलो. घरी चाललायस होय? मी पण तिकडेच चाललोय. तुला जाता सोडतो, घे बस की गाडीत. गाडी मस्त आहे बाबा. लहानपणाची मित्र भेटल्यावर लय भारी वाटते रे. तू इकडे कसं काय आज? महत्वाची मीटिंग होती रे कंपनीची, त्यासाठी आलो होतो. भारी आहे बा तुझं. 4 व्हीलर गाडी, ब्रँडेड कपडे आणि हातात अंगठ्या बी. लाईफ सेट केलास की भावा तू. देवाच्या कृपेने झालं रे. तुझं कसं काय चालू आहे? आमचं चालू आहे. MIDC कामाला आहे, 8 तास ड्युटी. मंथली पेमेंट किती आहे रे? मला होय महिन्याला 10,000 आहे. 2013ला जातोय. 8,000 मध्ये घर चालते. काय कसं करू? 8,000 मध्ये घर चालवतोस तू? तर कसं काय चालतंय रे घर? अरे महिन्याला 60,000 पेमेंट आहे मला. 60,000 पेमेंट आहे तरी पण चालत नाही. म्हणून तुझी लाईफस्टाईल अशी आहे होय. अरे आहे बा तुझं. आमचं बघ जे आईला आयुष्य बेक के बेच. ते राहू दे सोड. तुझी कसं काय एवढी प्रगती झाली अचानकच? अचानक कुठलं रे? 5-6 वर्ष लागली की. तुला तर माहितच आहे मला शिक्षणाची किती आवड आणि अभ्यासाचा किती छंद आहे ते. तुमच्या सोबत इथं 10वी पर्यंत शिक्षण घेतलो. त्यानंतर पप्पांनी मामाकडे पाठवली. मामाच्या इथं 10वी नंतरचं पूर्ण शिक्षण झालं. परत मामाच्या ओळखीनंच एका मोठ्या कंपनीत जॉब लागला. मग तिथं सेटल झालो. सुरुवातीला थोडा पगार कमी होता, पण हळूहळू नंतर पेमेंट वाढला. आता आणि थोड्या दिवसानं मला एक 80,000 पर्यंत पेमेंट होईल. 80,000 पगार होणार तुला? आयुष्याची गाडी सुरायला लावलायस की मस्त पैकी. आमचंच अवघड आहे. तर ते नव्ह, ते रमेश विकी ते कुठं आहेत रे? गाठ पडतात की नाही ते कधी? नाही रे आता ते गाठ पडत. रमेश कवा कवा तर गाठ पडतोय. खरे विकी आपल्या सासरवाडीला जाऊन राहिलाय. तो 2 वर झालं तिकडच आहे. थांबू आलं घर मला. ये की घरी चा करूया. अरे नको रे, आता महत्वाची मीटिंग आहे माझी, मला जायला लागणार. परत काहीतरी येतो. ठीक आहे, ठीक जातो. ओके. पण लहानपणी शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नसतं आणि मन लावून शिकलो असतो तर त्याच्यासारखी चांगली परिस्थिती माझी पण असती. आपल्या वेळेचा उपयोग करून जो शिक्षणाला महत्त्व देतो तोच आयुष्यात पुढे जातो.